गुगल क्रोम ओपन करायचे आणि टाईप करायचे pnrinstitute.com अशी वेबसाईट ओपन होईल. मग तुम्ही आधी तर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे. तुम्ही लॉग इनवरती क्लिक करायचे, तुमचे डिटेल्स टाकून लॉग इन पूर्ण करायचे. त्यानंतर 3 लाईन्सवर क्लिक करून वोकॅब्युलरी प्रॅक्टिस सेक्शनमध्ये आलात तर सगळ्यात आधी तुम्हाला दिसतो रोजचा नवीन शब्द. जसे इथं दिलेला आहे वर्शिप. वर्शिप म्हणजे पूजा करणे, त्याचा उच्चार पण आहे. त्यानंतर येतो वोकॅब्युलरी सर्च. वोकॅब्युलरी सर्चमध्ये तुम्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये पण सर्च करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही इथे टाईप केले खाणे, तर खाण्याचा अर्थ असतो ईट. ईट, एट, इटन, त्याचे तिन्ही पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल आणि त्याचे अर्थ, त्याच्यानंतर काही उदाहरणे. अशा प्रकारे तुम्ही सर्च करून थोडा अभ्यास करू शकता. त्यानंतर येतो फ्लॅश कार्ड सेक्शन. येथे तुम्ही तुमची फक्त लेवल निवडायची आणि स्टार्ट फ्लॅश कार्ड करायचं. एकदा तुम्ही सुरू केले की 50 शब्द येतात. आता इथे आहे डाऊट, उच्चार पण दिलेला आहे. त्याच्यावरती टॅप केले तर त्याचा मराठी अर्थ, त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आणि त्यांचे अर्थ आणि काही उदाहरणे आणि त्यांचे मराठी अर्थ पण दिलेले आहेत. अशा प्रकारे ना तुम्ही प्रत्येक शब्दावरती प्रॅक्टिस करू शकता. फ्लिप केले की त्याचा अर्थ पण कळेल, त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल पण कळेल आणि त्यांचे मराठी अर्थ आणि काही वाक्यांमुळे तुम्हाला ते शब्द कसे वापरायचे सेंटेन्समध्ये आणि त्यांचा अर्थ काय होतो याचीही प्रॅक्टिस होईल. मग तुम्ही असे करायचे नेक्स्ट. नेक्स्ट केले की नवीन शब्द, त्याचा उच्चार पण दिला आहे, स्पेलिंग पण आहे. हिअर टॅप केले, ऐकणे, त्याचा अर्थ आला, पास्ट टेन्स आला, पास्ट पार्टिसिपल आलं, त्याचे मराठी अर्थ आले. अशा प्रकारे तुम्ही नेक्स्ट करून खूप सारी वोकॅब्युलरीवरती प्रॅक्टिस करू शकता. जस्ट टॅप करा, त्याचे अर्थ आणि त्याचे वाक्य पहा, नेक्स्ट म्हणा, त्याचा उच्चार पहा, टॅप करा, त्याचे अर्थ, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल आणि सेंटेन्स आणि त्यांचे अर्थ. खूप सारा सराव करायचा. एकदा तुम्ही सुरू केले की 50 वोकॅब्युलरीची प्रॅक्टिस होते. नवीन स्टार्ट करायचे असेल तर शफलवरती क्लिक करा. शफल केले तर पुन्हा नवीन 50चा सेट येतो आणि तुम्ही पुन्हा एकदा जुने नवीन असे मिक्स शब्दांवरती प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस करून झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. स्पेलिंगची टेस्ट. तुमची लेवल निवडा, स्टार्ट चॅलेंज म्हणा. येथे आले पहा, मराठीमध्ये आहे खणणे, त्याचा प्रोनाउन्सिएशन पण दिलेलं आहे डीग, आणि तुम्हाला डीगचा स्पेलिंग टाईप करायचा आहे DIG. चेक म्हणा, सी इट इज करेक्ट. नेक्स्ट वर्ड. नेक्स्ट केले की पुढचा शब्द आला माफ करणे, फॉरगिव्ह. समजा तुम्हाला याचे स्पेलिंग येत नाही, तुम्ही चुकीचे काहीतरी टाईप केले आणि चेक म्हणालात तर येथे आले इनकरेक्ट आणि करेक्ट ॲन्सर इज फॉरगिव्ह, म्हणजे तुम्हाला करेक्ट ॲन्सर पण कळणार आहे. नेक्स्ट वर्ड. आणि ताबडतोब ना तुमचा स्कोअर पण दिसतो बघा. आपण 2 शब्दांचे स्पेलिंग दिले, त्यापैकी एक चुकला, त्याच्यामुळे तुमचा स्कोअर झाला 50%. पाप करणे, सीन. सीनचं स्पेलिंग काय आहे? SIN. चेक. करेक्ट. अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंगची पण प्रॅक्टिस करू शकता. चला पुढे जाऊया. V1 म्हणजे बेसिक वर्बची इंग्लिश टू मराठी प्रॅक्टिस. बिगिनर लेवल चूज करा, स्टार्ट क्विज करा. व्हॉट इज द मराठी मिनिंग ऑफ कुक? कुक म्हणजे काय? तर शिजवणे. चूज युअर राईट ॲन्सर. बघा ग्रीन आले म्हणजे करेक्ट ॲन्सर आहे. नेक्स्ट. व्हॉट इज द मराठी मिनिंग ऑफ प्रेफर? आता तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही चुकीचे निवडले तर से इट विल टेल यू, हे तुम्हाला सांगेल. रेड म्हणजे चुकीचे, ग्रीन जे करेक्ट ॲन्सर आहे. प्रेफर म्हणजे प्राधान्य देणे. पुन्हा नेक्स्ट करा. अशा प्रकारे तुम्ही वोकॅब्युलरीची प्रॅक्टिस करू शकता. V1. सेम. आता मराठी टू इंग्लिश प्रॅक्टिस करायची आपल्याला. बिगिनर लेवलवरती क्लिक करा, स्टार्ट क्विज म्हणा. श्वास घेणे इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्रीथ. करेक्ट आहे, ग्रीन आलेला आहे. नेक्स्ट. भेटणे. आता भेटणेला आपण म्हणतो मीट असतो, हे की नाही, पण आपण जर चुकीचं निवडला तर हे आपल्याला सांगेल की बरोबर काय आणि चुकीची काय. मी नॉकवरती क्लिक करतो. सी, नॉक हे चुकीचे आहे, मीट म्हणजे भेटणे असते, म्हणजे तुम्हाला बरोबर अर्थ पण कळेल आणि इथे स्कोअर पण दिसतो. तुमचा स्कोअर आहे 50%. नेक्स्ट. दहन करणे. दहन करण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्रिमेट. क्लिक करा, बघा करेक्ट आहे. नेक्स्ट. आता तुम्हाला जर पास्ट टेन्सची प्रॅक्टिस करायची असेल ना, आता खूप वेळा काय होतं आपल्याला पास्ट टेन्स येत नाहीत, मग पास्ट टेन्सची प्रॅक्टिस आपण टेस्ट देऊ शकतो. कारण बघा आपण आहे ना फ्लॅश कार्डमध्ये, या फ्लॅश कार्डमध्ये आपण खूप सारी प्रॅक्टिस केलेली आहे आधी, म्हणजे अभ्यास करतो आपण की क्रॅश म्हणजे काय, त्याचा उच्चार काय आहे, त्याचे पास्ट टेन्स काय आहे आणि पास्ट पार्टिसिपल काय आहे, त्याचे अर्थ काय होतात, वाक्यांमध्ये अर्थ काय होतो, है ना, सेंटेन्स पण दिलेले, त्या सेंटेन्सचा अर्थ, हे आपण अभ्यास केलेला आहे.
अभ्यास केल्यानंतर आपल्याला टेस्ट द्यायची आहे, म्हणून आपण या सेक्शनमध्ये आलो आहे. आता आपण पास्ट टेन्सची टेस्ट देऊया. बिगिनरवरती लेवलवरती क्लिक करा आणि स्टार्ट क्विज म्हणा. डिसॲग्रीड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिसॲग्रीड? आता हा पास्ट टेन्स आहे, कोणाचा आहे? डिसॲग्रीचा पास्ट टेन्स डिसॲग्रीड आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय असणार आहे? असहमत झालो. अशा प्रकारे तुम्ही खूप साऱ्या व्होकॅब्युलरीवरती प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट क्विज इज V2 मराठी टू इंग्लिश, म्हणजे पास्ट टेन्सचीच प्रॅक्टिस पण मराठी टू इंग्लिश. स्टार्ट करा. गायब झालो याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डिसअपियर्ड. नेक्स्ट चिरडले, है ना, चिरडलेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? क्रश्ड. नेक्स्ट अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. आता पास्ट पार्टिसिपलची पण प्रॅक्टिस करू शकता. सेम मेथड आहे. V3 क्विज इंग्लिश टू मराठी. तुमची लेवल निवडा, स्टार्ट क्विज करा. अलर्टेड, अलर्टेड हा V3 आहे बरं का, म्हणजे आपण V3ची प्रॅक्टिस करतोय ते V3 क्विजमध्ये आलेलो आहोत. अलर्टेड म्हणजे सावध केलेले. V3चे अर्थ ना असेच एंड होतात, केलेले, ढकललेले, है ना, पूर्ण केलेले, अशा प्रकारे अर्थ होतात. सावध केलेले बरोबर आले. मग तुम्ही नेक्स्ट करायचे. नेक्स्ट इज ड्रिफ्ट. ड्रिफ्टचा पास्ट टेन्स ड्रिफ्ट आणि पास्ट पार्टिसिपल पण ड्रिफ्ट, म्हणजे थेंब पडलेले. अशा प्रकारे तुम्ही V3ची प्रॅक्टिस केली. आता मराठी टू इंग्लिश V3ची प्रॅक्टिस करूया. V3 क्विज मराठी टू इंग्लिश. स्टार्ट क्विज करा. प्रयत्न केलेला ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्राईड. ट्रायचा पास्ट टेन्स ट्राईड आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल पण ट्राईडच असतो, त्यामुळे मी ट्राईड चूज करतोय. बघा करेक्ट आहे. हे अशी सगळी टेस्ट तुम्ही देऊ शकता. एका टेस्टमध्ये 50 व्होकॅब्युलरी येते आणि बघा तुमचा स्कोअर पण खाली तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे हा व्होकॅब्युलरी प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस करून तुमचे व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे एक नवीन मेथड सांगतो प्रॅक्टिस कशी करायची. समजा तुम्ही आता फ्लॅश कार्ड सुरू केले, आपण सुरुवातीपासून करू. मी रिफ्रेश करतो पेज रिफ्रेश केला. फ्लॅश कार्डमध्ये आलो, माझी लेवल चूज केली, स्टार्ट फ्लॅश कार्ड म्हणालो. आता इथे डिसॲपियर आलं. मग हे समोर आल्यानंतर तुम्ही पटकन ना मोठ्याने त्याचा पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल पण म्हणायचा आणि म्हणून झाले की लगेच नेक्स्ट करायचं. आणि तुम्हाला शंका असेल तर पाहायचे. एक्झाम्पल बघा. डिसॲपियर, डिसॲपियर, डिसॲपियर्ड, डिसॲपियर्ड. करेक्ट आहे, त्यामुळे मी नेक्स्ट करतो. नॉड, नॉडेड, नॉडेड. तुम्हाला तर शंका आहे की नॉडचा पास्ट टेन्स काय आहे, पण तुम्ही म्हणालात, मग तुम्ही फ्लिप करून चेक करू शकता. लगेच नेक्स्ट करायचं. कंटिन्यू, कंटिन्यूड, कंटिन्यूड असे मोठ्याने म्हणायचे आणि फास्ट म्हणायचे. नेक्स्ट क्लाउड, क्लाउड, क्लाउड. नेक्स्ट यूज, यूज्ड, यूज्ड. शंका असेल तर फ्लिप करून पाहायच्या. नेक्स्ट कलेक्ट, कलेक्टेड, कलेक्टेड. तुम्हाला याचा अर्थ माहीत नसेल, तुम्ही बोललेलं V2 V3 करेक्ट आहे की नाही पाहायचं असेल तर फ्लिप करा. आणि कॉन्फिडन्स असेल की हे मला माहिती आहे करेक्ट आहे, तर मग लगेच नेक्स्ट करायचे. एम, एम्ड, एम्ड. लूज, लॉस्ट, लॉस्ट. बघा लूज, लॉस्ट, लॉस्ट. लगेच नेक्स्ट करायचे. अशा प्रकारे तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना फास्ट, तर 3 ते 4 मिनिटांमध्ये, फार तर फार 5 मिनिटांमध्ये 50 व्होकॅब्युलरीवरती प्रॅक्टिस होते. ती प्रॅक्टिस झाली की पुन्हा शफल करा, नव्याने सुरू करा. अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली, मॅक्सिमम 10 मिनिटे 15 मिनिटे प्रॅक्टिस केली, तर 150 वर्बवरती तुमची भरपूर प्रॅक्टिस होते. तर या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला जर ॲक्सेस हवा असेल तर तुम्ही संपर्क करा. PNR स्पोकन इंग्लिश क्लासेस 7038383317. आणि एकदा तुम्हाला हा ॲक्सेस मिळाला की तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करू शकता.